आपल्याला गावाचा विकास करून घेण्याचा असेल तर आपल्याला गावामध्ये भांडण न करता काही गावांमध्ये आम्ही कामं देतो. ती कामं दिल्यानंतर ते गावकरी त्याला विरोध करतात. आपले कार्यकर्ते आग्रहाने सांगतात हे काम टाका आणि त्या कामाचे पैसे झाल्यानंतर ज्यावेळेला आपण ते काम मंजूर करतो त्या गावामध्ये ते काम होत नाही आणि ते काम झालं नाही गावामध्ये वातावरण खराब होतं. त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर गोटूभाऊच्या गावातच उदाहरण आहे. त्यांनीच मागणी केली, आपण काम दिलं आणि गावात इतकं वातावरण तंग होतं की जसं काही दंगल होईल का काय. मी स्वतः गेलो, दोघे समाजाच्या लोकांना बसवलं, विनंती केली आणि दोघांना समंजसपणाने सांगितलं की असं करू नका. काय लोकांना माहिती असतं गावात भांडण झालं तर आपलं महत्व वाढेल, तर लोक आपल्याकडे येतील, चाललं दादा तहसीलदार, चाललं दादा PSI कडे. हे काही लोक विघ्न संतोषी आहेत. समाजामध्ये यांच्या मनामध्ये विकृती असते आणि या विकृतीच्या माध्यमातून गावामध्ये भांडणं लावण्याचं काही लोक काम करतात. या विकृत लोकांपासून आपण लांब राहा. आपल्याला प्रगती करायची, विकास करायची आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी पंचायत समितीला निवडून येणार विषय हा वेगळा असतो. ग्रामपंचायतला जास्तीत जास्त 300-400 मतं असतात. या 300-400 मतांमधनं निवडून येताना भाऊला घाम फुटलेला असतो आणि भाऊ ग्रामपंचायतला निवडून आला की डायरेक्ट घोड्यावर बसून म्हणतो मी जिल्हा परिषदच लढेल. अरे ग्रामपंचायतमध्ये अर्ध गाव तुझ्या विरोधात, तुझ्या वार्डातले, तू कुठून निवडून देशील. सर्वसामान्य माणूस हा जर काम करत राहिला, जनतेपर्यंत पोहोचला नाही, त्या सुख दुःखामध्ये समरस झाला तर नक्की यश येतं. पण आपलं तसं होत नाही. कार्यकर्त्यांना ही विनंती करतो, मी कार्यकर्ते समजत नाही, तुम्हाला कुटुंबाचे घटक समजतो, त्यामुळे कार्यकर्ता मी म्हणत नाही, कुटुंबाचे घटक तुम्हाला समजत असतो. मी डॉक्टर लोक एखाद्याला त्यांना प्रेशरमध्ये घेतात, मध्ये सुद्धा येऊ देत नाही. त्यावेळेला तुम्ही खंबीरपणे उभे राहिलं पाहिजे की आमच्या गावचे हे कार्यकर्ते आहेत, आमच्या गावची ही जनता आहे, यांना आपण चांगली ट्रीटमेंट. तहसीलमध्ये तशी अडचण असेल तहसीलमध्ये उभे राहिले पाहिजे. पंचायत समितीमध्ये अडचण असेल तिथे उभं राहिलं पाहिजे. मग ST आहे, MSCB आहे, साऱ्या गोष्टी याच्यासाठी आपल्याला प्रत्येकाला काम करावं लागतं. नुसतं पद घेतलं आणि पद घेऊन आम्ही थांबलो असं होता कामा नाही. आता आपल्याकडे पदं वाटलेली नाही, पदं द्यायची आहेत. पदं देत असताना ज्या पदाधिकाऱ्याला खरंच मनापासून संपूर्ण तालुका फिरायची इच्छा असेल त्यानेच पद घ्यायचं. नाही तर मी माझ्या गावापुरता राहील आणि गावातल्या 4 गल्ल्या माझ्या, बाकीच्या गल्ल्या माझ्या विरोधात, असा पदाधिकारी घेऊन आपल्याला फायदा होता. बऱ्याच वेळेला कार्यकर्त्यांना आपण बैठकीला बोलवतो, कार्यक्रमाला बोलवतो, ते एकटे येतात. अरे गावामध्ये 5-10 लोक तर आपण का रोजच बोलवत नाही ना. बैठक असेल तर विचारांची देवाणघेवाण होते, परिचय होतो, त्या गावाची समस्या समजते. तू जे गोष्ट तुला माहित नसेल तुझ्याबरोबर आलेल्या 2 कार्यकर्त्यांना माहिती असते. त्या कार्यकर्त्याने जर मला ती समस्या सांगितली तर मला त्यावरती काहीतरी ऍक्शन घेता येते, काम करता येतं आणि ते काम झालं तर आपल्या लोकांना त्याचा फायदा होतो, सोयीचा त्याच्यामधनं चांगलं काम होऊन जातं. या साऱ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत. अजूनही कार्यकर्त्यांना नम्र निवेदन आहे की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वेळेला इलेक्शन लागायला अजून टाइम आहे. मे महिन्यामध्ये हायकोर्टाची तारीख आहे, त्यानंतर निर्णय होईल की या वर्षी लागतं की नाही लागतं. पण आपण मेहरबानी करून कुणालाही नवरदेव करू नका, हळद लावू नका आणि घोड्यावर बसवू नका. एकदा नवरदेव घोड्यावर बसला की तो उतरत नाही, तो म्हणतो मीच निवडून येईल, माझंच लग्न लागलं पाहिजे. तर मेहरबानी करा आणि असं काही करू नका ही विनंती करू. तसे आपले कार्यकर्ते हुशार आहेत, बुद्धिमांत आहे. महायुतीचा कार्यकर्ता ज्या धडाडीने काम करतो ती धडाडी इतर पक्षांमध्ये नाही, आपण दाखवून दिलेलं आहे. ही धडाडी आपल्यामध्ये असल्यामुळेच आपण वेगवेगळ्या माध्यमातून या तालुक्यामध्ये विकासाचं पर्व आणण्याचा आपला प्रयत्न सातत्याने बाजूच्या मतदारसंघात म्हणजे या मतदारसंघात आदरणीय